नमस्कार. मी भास्कराचार्य प्रांजली सोहनी. स्वागत आहे आपले उपासना कुंडली या चॅनलमध्ये. मध्यंतरी काही काळ मी राशी भविष्य सांगू शकले नाही, त्याबद्दल क्षमस्व. आज आपण वृश्चिक राशीविषयी माहिती बघणार आहोत. वृश्चिक रास ही राशी तत्चक्रातील 8वी रास आहे. मंगळ हा या राशीचा राशीस्वामी आहे. मंगळाच्या आधिपत्याखाली असलेली ही राशीचक्रातील 2री रास. वृश्चिक ही जलतत्वाची, स्थिर स्वभावाची तसेच स्त्री प्रवृत्तीची रास आहे. जलतत्व, स्त्री स्वभाव, पुन्हा मंगळाचे स्वामित्व ही सारी लक्षणं गुंतागुंतीची असल्याने संपूर्ण राशीचक्रातील राशी स्वभावांमध्ये या राशीच्या स्वभावात बरीच गुंतागुंत आहे. म्हणून या राशीच्या स्वभावाचा थांगपत्ता लागणं खूप अशक्य होतं. मानसिकतेबरोबर व्यवहारातही विरोधाभास असल्याने या राशीच्या स्वभावामध्ये खूप गूढपणा आहे. विशाखा नक्षत्राचा शेवटचा चरण, संपूर्ण अनुराधा व ज्येष्ठा नक्षत्र या काळात जन्माला आलेल्या व्यक्तींची रास वृश्चिक असते. वस्तुतः वृश्चिक राशीच्या व्यक्तीमध्ये आत्मकेंद्रीपणा असतो आणि त्यांचं मनही निश्चयी असतं. पण हे गुण सत्कारणी लावण्याची तीव्र इच्छाशक्ती या व्यक्तींमध्ये क्वचितच असते आणि या विचाराच्या बैठकीतूनच ते स्वतःला आणि बाहेरच्या जगाला समजावून घेतात. अगदी कुटुंबियांशी सुद्धा ते या तत्वानेच वागतात. वृश्चिक राशीच्या व्यक्ती खूपशा आत्मकेंद्रित असतात, त्यामुळे त्यांना जिवलग मित्र मिळणे तसे अवघडच असते. पुन्हा आपल्यावरून जग ओळखण्याच्या सवयीमुळे या व्यक्ती इतरांना जोखण्यात अनेकदा चूकभूल करतात. पूर्वग्रह दूषित मनोवृत्ती हा एक गुण त्यांच्या ठायी असतो. यामुळे त्या जगरहाटीपासून स्वतःला दूर ठेवतात. अगदी प्रेमाच्या नात्यातील भाऊ, बहीण, वडील, आई यांच्याशी अनेकांचे संबंध तणावपूर्ण असतात. मनात आणलं तर एखादं अवघड ध्येयसुद्धा साध्य करण्याची वृत्ती या राशीमध्ये असते. अतिशय चिवट झुंज देऊन निकराने लढण्याचं आत्मबळ वृश्चिक राशीच्या व्यक्तीमध्ये असतं आणि या आत्मबळातूनच उद्ध्वस्त, बेचिराख झालेले जग पुन्हा उभं करण्याची जिद्द या राशीमध्ये असते. पुनर्निर्माणाची ही क्षमता खरोखरीच वाखाणण्यासारखी आहे. माणसाचं मन म्हणजे असंख्य भावभावनांचं कोठारच असतं. पण या भावना व्यक्त करताना व्यवहारामध्ये सर्वसाधारणपणे जो संयम किंवा ताळमेळ वापरावा लागतो तो वृश्चिक राशींच्या व्यक्तींमध्ये जरा कमी असतो. एकतर या व्यक्ती आपल्या भावभावना व्यक्त करीत नाहीत, पण क्वचित त्या अनावर झाल्या तर त्यांना वृश्चिक व्यक्ती विवेकाने आवर घालू शकत नाहीत. त्यातून गैरसमज निर्माण होतात. वादविवाद, भांडणं होऊन ती विकोपालाही जाऊ शकतात. वृश्चिक राशीच्या व्यक्तींमध्ये उत्तम प्रकारचे नेतृत्व गुण असू शकतात. वृश्चिक राशींचं मनोबल चांगलं असलं तरी जलतत्वामुळे या राशीच्या ठायी रोगप्रतिकारक शक्ती मात्र जरा कमी असते. संवेदनशीलतेमुळे संसर्गाची बाधा या राशीच्या व्यक्तींना लवकर होऊ शकते. अतिश्रम, खाण्यापिण्याच्या बाबतीतला निष्काळजीपणा यामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढू शकतात. त्यातून एखाद्या साथीच्या रोगाचा फैलाव झाला तर तिचा या व्यक्तींना हटकून प्रादुर्भाव होऊ शकतो. म्हणून वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी प्रवासात किंवा परगावी जाताना खाण्यापिण्याचे ताळतंत्र अवश्य पाळायला हवे. विशेषतः व्यसनांपासून दूर राहिलेले उत्तम. वृश्चिक रास ही मिथुन, तूळ किंवा कुंभ या राशी इतकी बुद्धिजीवी नसली तरी या राशीला बुद्धीबरोबरच नवनिर्माण क्षमतेची भक्कम जोड असल्याने
ती अन्य राशीच्या मानाने व्यवहारिक जगात प्रभावी ठरू शकते. मी पुन्हा एकदा सांगते, वृश्चिक रास ही मिथुन, तूळ किंवा कुंभ राशी इतकी बुद्धिजीवी नसली तरी या राशीला बुद्धीबरोबरच नवनिर्माण क्षमतेची भक्कम जोड असल्याने ती अन्य राशीच्या मानाने व्यवहारिक जगात प्रभावी ठरू शकते. म्हणूनच वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी ज्ञानमार्गाची कास धरावी. संशोधन कार्य, एकात्मिक विकास किंवा विश्लेषणाच्या कार्यात त्या खूप मोठी मजल मारू शकतात. पुन्हा या गुणांना जर अध्यात्माची जोड लाभली तर या व्यक्ती निश्चितपणे समाजात मोठं स्थान निर्माण करू शकतील. सामाजिक दोष आणि अपप्रवृत्ती दूर करण्याचे कर्तृत्वही वृश्चिक राशीत आहे. समाज घडविणाऱ्या या आव्हानाला सामोरे जा, त्यास प्रत्यक्ष कृतीची जोड द्या. यश तुमच्या वाटेवर कपाची वाट पाहत आहे ही खात्री बाळगा.